जिल्हा परिषद इल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ इयत्ता 8वी आजची तासिका आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीचे शिक्षक श्री गणेश कांडळ सर घेऊन येत आहे। श्री गणेश सरांना मी विनंती करतो की आपण आपली तासिका सुरू करावी। कांडळ सर, आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो कांडळ सर, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मिशन आरंभ या अंतर्गत आपण हा गणिताचा तास घेत आहोत। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, पाऊस खूप चालू आहे, थोडा टेक्निकल इश्यू आहे, तरी आपण हा तास घेण्याचा प्रयत्न करू। मुसळधार पाऊस चालू आहे। बघा, काल आपण मागच्या तासिकेला आपण अपूर्णांक घेतला होता। अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हाच घटक आहोत। दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांकाचा गुणाकार असेल, दशांश अपूर्णांकाचा भागाकार असेल, त्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने आपण करणार आहोत हे घेणार आहोत। सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट आपल्याला सांगणार आहे, त्या थोड्याशा लक्ष देऊन ऐकायच्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मी क्लास घेतला त्यावेळेस बऱ्याच जणांचा ओपिनियन, काहींचा रिप्लाय असा आला की ते चिन्हांचे जे नियम आहे ते चिन्हांच्या नियमात थोडासा गोंधळ होतो आहे, ते आपण चिन्हांचे नियम या ठिकाणी क्लिअर करून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला एकूण चिन्हांचे जे नियम आहे, फॉर एक्झाम्पल -4 आणि +7 असेल, तर ज्यावेळेस ऋण आणि धन असेल, मायनस आणि प्लस असेल, ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असेल, मायनस असेल आणि असेल,
म्हणजे त्याची वजाबाकी आपल्याला करावी लागेल. वजाबाकी करून वेगळी आहे म्हणजे प्लस आणि मायनस आहे वेगळी चिन्ह त्यावेळेस आपण करतो आणि जे आन्सर येईल आपण जो आहे नंबर 7 ही मोठी संख्या आहे. -4 + 7 या आन्सर आपलं 3 येणार आहे. वेगवेगळी आहे प्लस डिफरंट त्या डिफरंट नंतर आपण काय करतो सबट्रॅक्शन करून घ्यायची आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर जे आन्सर येईल त्या आन्सर जी मोठी संख्या आहे त्याला 7ला प्लस साइन आहे तर आपण इथे प्लस देणार आहोत. फॉर एक्झाम्पल मी नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या -9 आणि +5 -9 आणि 5 या ठिकाणी आहे वेगवेगळी चिन्ह आहे आणि ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह येतील त्या ठिकाणी वजाबाकी आपल्याला करावी लागेल आणि वजाबाकी केल्यानंतर 9 मधून 5 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. वजाबाकी केल्यानंतर जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे -9 मधून 5 गेल्यानंतर 4 आणि याचा आन्सर येईल -4 पाहिजे. वेगवेगळी चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. हे झाला हा झाला आपला पहिला नियम. याच्यावरती जर तुम्ही अजून एक्झाम्पल घेतले तर -7 + 3 करा याचा आन्सर -4 येईल. साइन मध्ये जर आपण चुका केला तर आपण प्रॉब्लेम कितीही जरी मोठा सोडवला तर आन्सर जर थोडीशी सिंपल मिस्टेक जर आपण केली तर आपल्याला असं वाटतं हे सिंपल आहे, इट इज व्हेरी सिंपल, परंतु प्रॉब्लेम सोडवताना साइन खूप मॅटर करतं आणि साइन मध्ये जर तुम्ही गोंधळ केला तर तुमचं आन्सर नक्की चुकू शकतं. त्यामुळे ज्यावेळेस सिम्प्लिफायचं एक्झाम्पल असेल, ज्यावेळेस सोपे रूप असेल, ज्यावेळेस पूर्णांकाचा गुणाकार असेल, भागाकार असेल, त्यावेळेस तुम्हाला हे चिन्हांचे नियम गरजेचे आहे. हे चिन्हांचे नियम ज्यावेळेस आज तुम्हाला समजले जातील त्यानंतर माझं परवाचं लेक्चर लॅडर वरती घेणार आहे मी. बघा आता -7 पुन्हा एकदा मी एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो. -7 आणि -7 याचा आन्सर आपल्याला इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. ज्यावेळेस साइन सेम असतं त्यावेळेस त्याची ऍडिंग करायची असते. मुलं काय करतात -7 चिन्ह मायनस आहे मग आपण इथे वजाबाकी करूया. 7 मधून 7 गेले 0 येतं पण त्याचं उत्तर चुकतं. ज्यावेळेस दोन्ही ठिकाणी मायनस असेल त्यावेळेस काय करायचंय त्याची ऍडिशन करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला नियम मग काय सांगितला वेगवेगळी चिन्ह असेल तर वजाबाकी करायची आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. हा आपला पहिला नियम झाला. आता आपला सेकंड रूल मध्ये मी येतो आहे. ज्यावेळेस वेगवेगळी सारखी चिन्ह आहे त्यावेळेस वजाबाकी न करता -7 आणि -7 वजा जरी असलं परंतु दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 7 आणि 7 14 आणि आन्सर आपण त्याला मायनस देणार आहोत. म्हणजे सारखे चिन्ह असेल वजाची बेरीज करून उत्तरास वजा चिन्ह द्यावे. दोन्ही ठिकाणी जर वजा असेल तर त्यांची आपण बेरीज करायची आहे आणि उत्तरास वजा चिन्ह द्यायचं आहे. मुलं हे वजा चिन्ह उत्तरास देत नाही आणि वजा चिन्ह न दिल्यामुळे तुमचं आन्सर चुकू शकतं. मॅथमॅटिक्स मध्ये कोणतंही गणित सोडवा त्या गणितामध्ये जर तुम्ही चिन्हांचा नियमाचा जर थोडासा जर गोंधळ केला तर ते आन्सर चुकू शकतं. सायलेंट म्हणजे कूल माइंडने पेपर सोडवा. पेपर सोपाच असतो. सिम्प्लिफायचे 3 ते 4 एक्झाम्पल असतात परंतु ते साइन मध्ये गोंधळ असतो. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. -8 आणि -4 जर मी आन्सर लिहिलं -8 आणि -4 तर याचं मुलं काय करतील इथे मायनस आहे 8 मधून 4 गेले मुलं इथं नक्कीच 4 लिहितील. ओके पण हे उत्तर तुमचं चुकणार आहे. वजा असेल तर यांची आपण बेरीज करतो म्हणजे मायनस असेल तर त्याची ऍडिशन आपल्याला करायची आहे. 8 आणि 4 ची ऍडिशन आपण करतो आणि 8 आणि 4 ची ऍडिशन 12 होते आणि उत्तरास आपण वजा चिन्ह द्यावं. आपला नियमच असा आहे वजा असेल तर बेरीज करावी व उत्तरास वजा चिन्ह द्यावे. हा नियम तुम्ही हॅमर करा. पहिला नियम आहे वेगवेगळी चिन्ह असेल म्हणजे मायनस आणि प्लस असेल डिफरंट साइन असेल त्यावेळेस त्याची वजाबाकी करायची आहे. काय करायची आहे वजाबाकी करायची आहे आणि उत्तरास इथे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. हा आपला जो आहे पहिला नियम. आणि दुसरा नियम आपल्याला असा सांगतो समान चिन्ह असेल वजा असेल तर त्यांची आपण बेरीज करायची आहे आणि उत्तरास वजा चिन्ह द्यायचे आहे. हा दुसरा नियम आपला झालेला आहे.
आता फॉर एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल -3 -9 -3 आणि -9 -3 आणि -9 याचा आन्सर होणार आहे वेगवेगळे समान चिन्ह आहे, वजा वजा चिन्ह आहे आणि वजा वजा जर चिन्ह असेल तर आपण याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि उत्तरास वजा चिन्ह द्यायचं. याचं उत्तर होत आहे 12. हे आपलं एक्झाम्पल आहे. थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, पुन्हा एकदा दिलगिरी आहे. पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो की मी घरी पोहोचलेलो नाहीये, मी मित्राच्या इथून क्लास घेतो आहे. खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मी मित्राच्या इथे असल्यामुळे ब्लॅकबोर्ड थोडासा इश्यू आहे. बरं चला असू द्या. नेक्स्ट -3 -9. आता हे झाले ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे नेम. पुन्हा एकदा आता मल्टिप्लिकेशनचे आपण नेम घेऊया. मल्टिप्लिकेशन गुणाकाराचे आपण नेम घेऊया. -9 आणि -2. गुणाकार जर असेल तर गुणाकार करून घ्यायचा आहे. 9 दुने 9 2 चा 18 वजा आणि वजा वजाचा गुणाकार हा धन येतो म्हणजे अधिक येतो. अधिक चिन्ह लिहिलं नाही तरी चालेल. याचं उत्तर आपलं काय येत आहे, 18 येत आहे. -9 इंटू -2 इज इक्वल टू 18. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. -7 इंटू +3. आता इथे बघा मल्टिप्लिकेशन तर करायचं आहे. 7 आणि 3 चं मल्टिप्लाय काय होतंय, 21 होतंय. परंतु एका ठिकाणी म्हणजे वजा आणि अधिकचा गुणाकार असेल तर गुणाकार करून घ्यायचा आहे आणि उत्तरास मात्र वजा चिन्ह आपण द्यायचं आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनचे हे नियम आणि तेच नियम भागाकाराला लागू होतात. पुन्हा एकदा नियमाची आपण उजळणी करूया आणि आपण अपूर्णांकाकडे वळूया. पहिला नियम आहे -8 +3. याचा आन्सर सर्वांनी राईट डाऊन करायचा आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी थोडासा होल्ड वरती राहतो. -8 +3. तुम्हाला थोडासा होमवर्क लगेच क्लास चालू असताना ट्राय करायचा आहे आणि किती आपले आन्सर बरोबर येतात हे तुम्हीच टिक मार्क करून तिथे चेक करायचं आहे. -8 -8 -9 +5 10 -11. प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. -12 +7. 2 मिनिटं मी होल्ड करतोय. 2 मिनिटं तुम्ही सोडवा. पहिला आन्सर सांगायचा आहे. कोण आपला तरी चालेल. ओके, व्हेरी गुड.
भरपूर विद्यार्थ्यांचं छान पद्धतीने सोडवलेलं आहे. चांगला जवळपास 17 विद्यार्थी हँड रेज करतायत. पहिलं जे आन्सर आहे -8 +3 याचं जे आन्सर आहे हे -9 5 4 10 and 11 याचा आन्सर आहे -1 आणि -12 +7 याचा आन्सर आहे -5. हे आन्सर आपण चेक करू शकतात. -31 विद्यार्थ्यांनी हे सोडवलेलं आहे. सुंदर पद्धतीने आपण या पद्धतीचे नियम लक्षात ठेवा. आता पुन्हा एकदा आपण मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आपण घेऊया आणि त्यानंतर पूर्णांक आपण जाऊया. आता आपण अपूर्णांक दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि ज्यावेळेस दशांश अपूर्णांकाचा गुणाकार हे तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जातं तर त्यावेळेस एवढंच लक्षात ठेवायचं. सपोज 4.78 अपॉन 4.8 जर असा तुमच्याकडे जर भागाकार असेल, पॉईंटचा ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार घेतो आहोत, ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस वरती दशांश अपूर्णांकानंतर किती संख्या आहे? 2 संख्या आहे आणि छेदस्थानी दशांश अपूर्णांकानंतर किती संख्या आहे? 1 संख्या आहे. त्यावेळेस काय करायचंय की ह्यात इथे 2 संख्या आहे आणि इथे 1 संख्या आहे, यांची मायनस जर केलं तर जे आन्सर येईल दशांश अपूर्णांक डावीकडून दशांश अपूर्णांक सोडून 1 कर द्यायचा आहे. थोडक्यात दशांश अपूर्णांकाचा विचार करायचा नाहीये. 78 ला तुम्ही 48 ने डिव्हाइड करायचं आहे आणि जे आन्सर तुमचं येणार आहे पेपरमध्ये त्या आन्सर मध्ये फक्त तुमच्या डावीकडून 1 पॉईंट सोडून द्यायचंय. सपोज याचं आन्सर आलंय, समजा मी सोपं गणित घेतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. हे जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचा भागाकार तुम्हाला जर करायचा असेल तर दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. भागाकार करताना आपला सिंपल तुम्ही भागाकार करून घ्या. 450 आणि 5 याचा भागाकार तुम्ही करा आणि भागाकार केल्यानंतर इथे छेदस्थानी दशांश अपूर्णांक दिलेला नाही, म्हणजे दशांश चिन्ह आलेलं नाही, याचा अर्थ उत्तरामध्ये बदल होणार नाही. जर तुम्ही साधा भागाकार 5 ने जर 90 आलं आणि याचं तुम्हाला पॉईंट जर द्यायचं असेल तर तुम्ही याचा पॉईंट या ठिकाणी 2 घरं सोडून द्यायचे, 1 आणि 2 घरं सोडून तुम्हाला पॉईंट इथे, म्हणजे याचं आन्सर तुम्हाला 0.90 करता येईल. म्हणजे मला हे सांगायचं आहे की दशांश अपूर्णांकाचा ज्यावेळेस तुम्ही भागाकार आणि गुणाकार करतात, हे नियम तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला अपूर्णांकामध्ये जाता येईल.
हे एक्झाम्पल अपूर्णांकाचं सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4/3 प्लस 5/8 मायनस 1/2. सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी ज्याचा आन्सर असेल त्याने चेक करून घ्या. इथं बेस छेद समान नाहीये. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करूया. 3 आणि 8 यांचं जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर 3 ला तुम्ही 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. पाया समान झालेला आहे. याला मल्टिप्लाय आपण 12 ने करूया. 47 मधून 12 गेले. 35 ते 24 हे त्याचा आन्सर आहे. ज्या विद्यार्थ्याचं हे आन्सर आलं असेल त्या विद्यार्थ्याने हँड रेज केलं तरी चालेल. आणि पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे 2 मिनिटांसाठी.
आपलं पहिलं गणित झालं असेल, सेकंड गणिताकडे बघू. 3/5 भागिले 3/4 हे एक्झाम्पल आहे. इथे गुणाकार आलेला आहे, इथे भागाकार आलेला आहे. आता वजाबाकी आणि बेरजेचे गणित आपले झालेले आहे, परंतु गुणाकार आणि भागाकाराचे ज्यावेळेस गणित तुमच्या समोर येतात त्यावेळेस त्याचा छेद आपण बघत नाहीये. त्यावेळेस आपण काय करत आहोत, छेद बघायची गरज नाहीये. आपण याला जर या दोन्हींचा जर 4 ने डिवाइड केलं, 4 1 4, 4 2 8, 3/1 गुणिले 2/5 भागिले 3/4. या ठिकाणी आपण 3 2 6, 6/5 आणि हा भागाकार आहे त्याचा मल्टिप्लाय करून रेसिप्रोकल होतो, म्हणजे 4 वरती येईल आणि अंशस्थानी जाईल, छेदस्थानी 3 येईल. म्हणजे 6/5 गुणिले 4/3 यांचा गुणाकार यांचा छेद सारखा आहे की नाही याचा आपण विचार करत नाही. कॅल्क्युलेशन 3 ने 6 ला भाग द्यायचा आहे. 3 1 3, 3 2 6 आणि 2 आणि 4, 4 2 8, 8/5 अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. अशाच पद्धतीचं आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत. आता हे गणित आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच पद्धतीने आपण गणित सोडवणार आहोत. सर्वांना विनंती आहे की हे गणित आपण सोडवणार आहात. बघा, अपूर्णांकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणित येतात, हे तुम्ही सोडवलं असेलच. जर तुम्हाला या पद्धतीचं गणित दिलं 1, आता लॅडरची आपण गणित घेणार आहोत. वन प्लस 1 अपॉन पुन्हा 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 4/5
या पद्धतीचं गणित तुमच्या समोर आलं तर तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लॅडर पद्धतीचं एक्झाम्पल आहे 1 प्लस 1/1 प्लस 1/1 प्लस 4/5 या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. प्रयत्न आपण करणार आहोत. सुरुवातीला मी हे गणित कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते तुम्हाला ट्रिक्स सांगतो त्याची, कशा पद्धतीने तुम्ही गणित जर पेपरमध्ये आलं तर सोडवणार आहात आणि याची सिंपल ट्रिक्स कशी आहे. सुरुवातीला हा जो छेद आहे याचा आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं 1 प्लस 4/5 तर याचं कॅल्क्युलेशन आपण काय करतोय 5 1 चा 5 9/5 आन्सर येतं याचं मित्रांनो. किती येतं 9/5. जर हे असेल 1 प्लस 4/5 जर असं असेल तर आपण डायरेक्ट असं लिहितो त्याचं वाला 1 4/5 5 1 चा 5 आणि 9/5 याचा आन्सर येतं 9/5. मग 1 प्लस 1/1 प्लस 1/9/5 हे आन्सर येतं. आता 9/5 आल्यानंतर पुन्हा एकदा आपण याचा विचार करणार आहोत. परत 1 प्लस 1/1 प्लस 9/5 जर तुम्ही याचा विचार केला तर हे 1/9/5 म्हणजे 5/9 याचं उत्तर होतं मित्रांनो. पुन्हा हे आपण सोडवायचं आहे. हे कसं आपण सोडवणार आहोत 1 प्लस 5/9 याचं मी मागच्याच लेक्चरला ट्रिक सांगितली. 1 तसाच घेणार 5/9 आणि 9 1 चा 9 आणि 14/5 याचं आन्सर येतं. तर 14/5 म्हणजे आपलं झालं 1 प्लस 1/14/5 पुन्हा हे रिव्हर्स जाणार. मग ह्याचा आपण विचार करणार. याचा विचार केल्यानंतर 1 प्लस 5/14 येणार आणि 5/14 हे आपण जर सोडवलं तर 14 1 14 14 आणि 19/14 आन्सर याचं मित्रांनो या पद्धतीने येतं. पण ही एवढी पद्धत थोडीशी लेंदी आहे. याची सिंपल एकदम साधी म्हणजे मिनिटात तुम्ही गणित सोडवणार अशी मी पद्धत तुम्हाला देणार आहोत. पण तुम्ही याच पद्धतीने मला एकदा गणित सोडून दाखवा. थोडासा मी तुम्हाला होल्ड देतो. 1 प्लस 1/1 प्लस 1/1 प्लस 4/5 च्या ऐवजी 3/5 घ्यायचं आहे आणि गणित सोडवायचं आहे.
मित्रांनो 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 3 अपॉन 5 हे जर गणित सोडवायला खूप वेळ लागेल. याची साधी ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. या ट्रिक्सनी आपण गणित सोडवणार आहोत. बघा मित्रांनो, हा जो अंश आहे तो आपण लिहून घेतला. हा जो छेद आहे तो मित्रांनो आपण लिहून घेतला. आणि इथं किती वेळेस एक आला? 1 2 3. तर या ठिकाणी मी 3 टिंब दिले. आवाज केलाय. पुन्हा एकदा सांगतो, हा जो अंश आहे तो लिहून घेतला. हा छेद आहे तो लिहून घेतला मित्रांनो. आणि त्यानंतर हा जो एक आहे हा 3 वेळेस आलेला आहे म्हणून 3 टिंब मी लिहून घेतले. आणि 3 टिंब लिहिल्यानंतर दिसतंय का सगळं? आता ही जी संख्या इथं ऍडिंग आहे, इथं कोणताही नंबर आला तर आपल्याला फरक पडत नाही. ती मी ट्रिक सांगणारच आहे पुढच्या लेक्चरला. 1 1 1 3 वेळेस आलेला आहे म्हणून इथं 3 टिंब लिहिले. आणि इथं ऍडिंग आहे म्हणून 5 मध्ये 3 मिळवायचं आहे. इथे संख्या 8 8 मध्ये 5 मिळवायचं आहे. 8 आणि 5 13 आणि 13 मध्ये 8 मिळवायचं आहे. 13 आणि 8 21 होतात मित्रांनो. आपल्याकडे 2 संख्या आलेल्या आहे आणि तुमच्या लक्षात असेल, आता जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, ही जी शेवटची संख्या आहे ही आपण अंशस्थानी लिहायची आहे आणि ही 2 नंबरची संख्या आहे ही आपण छेदस्थानी लिहिणार आहोत. हे आपल्याला उत्तर मित्रांनो. तुम्ही आपल्या पहिल्या पद्धतीने हे गणित सोडून बघा आणि आपल्या ट्रिक्सनी हे गणित सोडून बघा, तुमचं उत्तर सारखंच येईल. पुन्हा एकदा सांगतो, हे गणित पुन्हा घ्या, लिहून घ्या आणि सोडवा. दोन्ही पद्धतीने सोडवा, तुमच्या पद्धतीने सोडवा आणि ट्रिकचा वापर करून सोडवा.
मित्रांनो, हे गणित तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने मी पुन्हा एकदा समजून देतो आहोत. बघा, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. एक किती वेळेस आलेला आहे? 3 वेळेस आलेला आहे. किती वेळेस आलेला आहे? 3 वेळेस आलेला आहे. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. हा एक 3 वेळेस आलेला आहे. आता 3 आणि 5 आपण इथे 3 लिहून घेतला, इथे आपण 5 लिहून घेतला आणि 3 संख्या आपल्याला शोधायच्या, कारण 3 एक वेळेस आले. 1 2 3 आणि इथे बेरीज आहे. मग 5 मध्ये 3 मिळवला, 8 आला. 8 मध्ये 5 मिळवायचे, 13 आले. 13 मध्ये 8 मिळवले, 21 आले. आणि हा अंशस्थानी घ्यायचा आहे आणि हा छेदस्थानी घ्यायचा आहे. आन्सर संपलेला आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा दुसरा एक्झाम्पल मी देतो. 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 7/9 हे सोडवायचं आहे मित्रांनो. 7/9. तुम्हाला हे गणित समजलं असेल. 1 1 आणि 1 हा एक किती वेळेस आलेला आहे मित्रांनो? 3 वेळेस आलेला आहे. किती वेळेस आलेला आहे? 1 2 3. 7 आणि 9 तुम्ही काय करणार? 7 आणि 9 लिहून घेणार, 3 टीम मध्ये येणार. 1 2 आणि 3 यांची ऍडिंग आहे तर ऍडिंग करणार. ते सबट्रॅक्शन असेल तर आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. ते मी पुढच्या लेक्चरला तुम्हाला सांगणार आहे. लॅडरचे खूप एक्झाम्पल आहे. मुलांना लॅडरच्या एक्झाम्पल बद्दल खूप भीती वाटते, परंतु जर तुम्ही हे लेक्चरचं बघा, एक गणित जरी तुम्हाला समजलं तर लॅडरच्या एक्झाम्पलची काहीच अडचण येणार नाही. आता कॅल्क्युलेशन करताना 7 आणि 9 लिहिला, हे 3 वेळेस 1 आले म्हणून आपण 1 2 आणि 3 लिहिलेलं आहे. 3 डॉट लिहिलेला आहे आणि ऍडिंग 9 मध्ये 7 मिळवला, 16 आले. 16 मध्ये तुम्ही 9 मिळवला आहे, 25 आलेला आहे. आणि 25 मध्ये जर तुम्ही 16 मिळवलेला आहे तर 25 मध्ये जर 16 मिळवला तर 41 येतो मित्रांनो. आणि 41 आल्यानंतर तुमचं आन्सर झालं
41/25 हे तुमचं आन्सर झालं. सैंदाने सर. हा बोला सर. हा बघा ना, हो झालंय लेक्चर असं. ठीक आहे ना. स्वाध्याय दिला का मुलांना? हो दिला ना, स्वाध्याय दिला ना. लॅडरचं घेतलेलं आहे आणि परवा लेक्चर होईल त्यावेळेस व्यवस्थित होईल परत. सरांनी आमचे श्री गणेश कांडळ सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथील पदवीधर शिक्षक आहेत. आज सरांनी जो घटक घेतला अतिशय सुंदर प्रकारे घेतलेला हा घटक होता, परंतु त्यांच्या काही टेक्निकल इश्यू मुळे ते बाहेर होते आणि तरी त्यांनी मित्राच्या घरी जाऊन ही तासिका घेतली. खरंच मी त्यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजची ही तासिका त्यांची संपली असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.